नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या 10-12 दिवसांपासून कोल्हापुरात जो संततधार पावसाची होती ती आज काहीशी थांबलेली आहे। गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतोय की दिवसभर पावसाने विश्रांती घेतोय, मात्र सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे। मी सध्या कोल्हापूर शहरातील कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावर उभा आहे। यंदा मान्सूनचं आगमन जे आहे ते वेळेआधीच झाल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्याचबरोबर इतर नद्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे। त्यामुळे आपण बघू शकता की राजाराम बंधारा जो आहे तो 2-3 दिवसांपूर्वीच पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे शेतीच्या मशागतींना यावेळेला काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र दिसून आलं, कारण अवकाळी पावसामध्येच मान्सूनचं आगमन झालं आणि या मान्सूनच्या आगमनामुळे शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा पाणी साचल्यामुळे भुईमूग असेल, सूर्यफूल असेल, त्याचबरोबर इतर जी पिकं आहेत या पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागलेलं आहे। मात्र दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पाहायला मिळालं। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासाची आकडेवारी जर बघितली तर राधानगरी जे आहे, राधानगरी धरण, हे राधानगरी धरण आता 49.95% म्हणजेच 50% इतकं भरलेलं आहे। त्यातून 7 TMC साठा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र विसर्ग अद्याप करण्यात आलेला नाही आहे। राजाराम बंधाऱ्यावरील जर पाणी पातळी बघायला गेलं तर राजाराम बंधाऱ्यावरील आज सकाळपासून पाणी पातळी ही स्थिरच आहे, म्हणजेच 20 फूट 3 इंचावर ही पाणी पातळी स्थिर राहिलेली आहे। 13 बंधारे जिल्ह्यातील जे आहेत ते भोगावती, कासारी, दूधगंगा आणि पंचगंगा या नदीवरील बंधारे 13 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। हवामान खात्याच्या वतीनं गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। सायंकाळनंतर पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, मात्र सकाळपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, के न्यूज कोल्हापूर। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।